न्यूज 28 मराठी मध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट, 4 तासात पूरसदृश्य परिस्थिती, रस्ते रेल्वे ठप्प, घरात शेतात पाणीच पाणी। पालघर जिल्ह्यात निसर्गाचा तडाखा, हवामान खात्याचा रेड अलर्ट खरा ठरला। गेल्या काही तासांपासून जिल्हाभरात मुसळधार पावसानं तुफान बॅटिंग केलीये। जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम। अनेक ठिकाणी रस्त्यावरून पाणी वाहत असल्यानं वाहतूक मंदावली। काही ठिकाणी झाडे कोसळल्यानं मार्ग बंद। ग्रामीण आणि शहरी भागात पाणी शिरलं, त्यामुळे पाण्यात तरंगते शहरच निर्माण झालेत की काय असं वाटू लागले। अनेकांच्या घरात आणि दुकानांमध्ये पाणी घुसल्यानं नागरिकांचं मोठे नुकसान। प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलंय। या मुसळधार पावसामुळे शेतकरी मात्र सुखावलाय। भात पेरणी आणि लागवडीसाठी पोषक वातावरण तयार झाल्यानं शेतात कामांना वेग आलाय। पावसाचा जोर इतका होता की काही ठिकाणी फक्त 4 तासात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली। रस्ते नद्यांसारखे वाहू लागले, झाडे कोलमडली, रेल्वे वेळापत्रकही कोलमडलं। सध्या हवामान खात्यानं आणखी पावसाचा अंदाज वर्तवलाय, त्यामुळे पालघरकरांनी सतर्क राहावे। पावसाची पुढील अपडेटसाठी पाहत रहा iNews28 मराठी। iNews28 मराठीसाठी वार्ताहर प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफ। आता काय ते असतील अवेलेबल तर त्याला मशीन चालेल मशीन असेल तर पेट्रोलवाले मला थांब